काम करताना असं काम करायचं की समोरचा माणूस म्हटलं पाहिजे, भाई तू राहू दे, आम्ही आमचं काम स्वतःच करतो. आज या साईट वरती माझा 5वा दिवस होता. सकाळी साईट वरती गेलो आणि रोलरवाल्याने काम चालू केलं होतं. पण मी जेव्हा बघितलं तर रोलरवाल्याने मी ज्या मुरुमाच्या लेवल केलं होतं त्या सगळ्या लेवलचं आबरूचं खोबरं केलं होतं. मला वाटलं की मी गौरवची एक चूक माफ केली आहे, त्याच्यामुळे मला हा गौरवकडून राजेश हे थाट भेटतोय आणि मी सुद्धा खुश होणारच होतो. तेवढा त्याने अजून एक चूक केली. आता ती चूक ओळखा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा. वेल अशा सगळ्या छोट्या मोठ्या गमती जमतीचे विषय साईड वरती होतच असतात. पण आजचं काम जे चालू होतं ते पूर्ण टार्गेट वरती चालू होतं, कारण आज ट्रिमिक्सचा लास्ट डे होता आणि कुठल्याही परिस्थितीत आम्हाला लेवल कम्प्लीट करून द्यायच्या होत्या. तसं आम्हाला दिलेले टार्गेट काय पूर्ण होण्यासारखंच होतं, कारण काल केलेल्या लेवलमध्ये काही मेजर चेंजेस करायचे नव्हते. जे काही होते ते सगळे मायनर चेंजेस होते आणि माझ्यासोबत आज पोकलॅन सुद्धा काम करणार होतं. सो आजचं टार्गेट 100% कम्प्लीट होणार होतं. लेवल करताना जो काही एक्स्ट्रा मुरुम निघत होता ते पोकलॅन बाहेरच्या साईडला शिफ्टिंग करून देत होतं. वेल दुपारचे 1 वाजले होते आणि जेवणाची सुट्टी झाली होती. सो सगळेजण जेवायला थांबले, पण माझ्या जेसीबीचं डिझेल संपत आलं होतं. सो मी डिझेल टाकायला जेसीबी घेऊन पंपावरती आलो होतो आणि पंपावरती डिझेल टाकायला गेलो तर पंपावरती काम करणारे सुद्धा जेवायला गेले होते. सो मलाच डिझेल टाकायला लागलं आणि डिझेल टाकून आल्यानंतर 5 वाजेपर्यंत नॉनस्टॉप लेवलचंच काम चालू होतं. जे की आज मला जे टार्गेट दिलं होतं ते मी सगळं पूर्ण केलं होतं. मी जे आज लेवलचं काम केलं ते मला शूट करायचं होतं आणि तुम्हाला दाखवायचं पण होतं, पण तेवढ्या सगळ्या गडबडीमध्ये ते राहूनच गेलं. संध्याकाळचे 6 वाजले आणि जेसीबी एका ठिकाणी व्यवस्थित पार्क आला. त्याच्यानंतर मी घरी निघालो होतो. पण घरी निघालोय आणि कधी मला ट्रॅफिक लागलं नाही असं कधी होतच नाही. शेवटी कसा बसा का होईना ऑफिस वरती पोहोचलो आणि सगळा आजच्या ब्लॉगचा डाटा हर्षद भाईंना दिला. मी माझ्या डेली लाईफस्टाईलचे ब्लॉग रोज युट्यूब वरती पोस्ट करत असतो. तुम्ही जर बघितले नसतील तर नक्की बघा आणि मला नक्की सांगा की कसे वाटतात. चला भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.